वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांकडून परळी बंद करण्यात आली, तर वाल्मिक कराडच्या आईनं ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तिथे बीडमध्ये एसटीवर देखील दगडफेक करण्यात आली आहे। तर परळीमध्ये एसटी बसवर दगडफेक करण्यात आली, तर परळी बीड रोडवर टायर जाळून आंदोलन करण्यात आलं। समर्थकांनी त्यानंतर परळीमधली बाजारपेठेतली सगळी दुकानं बंद केली। परळी शहर जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। आपण पुढचं जे बाजारपेठ आहे, मार्केट आहे, ते या ठिकाणी पाहतोय की परळी शहरामध्ये हे सगळं जे मार्केट होतं ते बंद करण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या ठिकाणी या सगळ्या समर्थकांनी बाजारपेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना मार्केट बंद करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर हे जे बाजारपेठ जी आहे ते बंद झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चारही बाजूला सगळी दुकानं बंद झाल्यामुळे परळी शहरामध्ये शुकशुकाट सध्या पाहायला मिळत असल्याचं सुद्धा चित्र आपण पाहतोय। परळी शहर पोलीस ठाण्यासमोर जमलेले वाल्मिक कराड यांचे जे काही समर्थक होते ते परळी शहरामध्ये जाऊन त्यांनी व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद करायला सांगितलं। त्यानंतर पटापट ही सगळी जी शटर आहे ते खाली करण्यात आली आणि पूर्ण व्यापारपेठ बाजारपेठ जी आहे ती या ठिकाणी बंद झालेली आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांनी परळीत बंद पुकारलाय, तर तिकडे पोलीस ठाण्याबाहेर कराडच्या आईनं ठिय्या आंदोलन केलंय। सोनावणे, क्षीरसागर आणि सुरेश धस वाल्मिक कराडला अटकवतायत असा आरोप कराड समर्थकांनी केलाय। माझे बजरंग सोनवणे, क्षीरसागर, सुरेश धस माझ्या लेकाला हे गुन्हा करणं अडकायला तर माझ्या लेकाला हे गुन्हा नसताना माझा लेक देव माणूस आहे। परळी पोलीस स्टेशन बाहेर वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली। जमलेल्या समर्थकांनी त्यांना पाणी दिलं आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, मात्र मुलाला न्याय मिळावा अशी मागणी कराडच्या आईनं लावून धरली आहे। माझ्या लेकाला निर्दोष सोडा, कशाची खंडणीचा कोण दावे करायले त्यांनी मागे घ्यावा, त्यांनी ती कोण क्षीरसागर आहे त्याला अटक करावा आणि माझ्या लेकराचा गुन्हा मागे घ्यावा। कुठल्याही प्रकारच्या घटनेत नसताना मकोका लावण्यात आला। मकोका मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया कराडच्या पत्नीने दिली आहे। मोका तर लागलाच नाही पाहिजे। जर मोका लागला असेल तर आम्ही जोपर्यंत मोका मागे घ्या, त्यांनी आंदोलन करून जर मोका लावत असतील तर आम्ही आंदोलन करून ते मोका मागे घ्यायलाच लावू। जोपर्यंत मोका मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणीही हलणार नाही। एका महिलेनं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे कराडच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक करण्यात आली। परळी ते कवडगाव कानडी बसची काच फोडण्यात आली। वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल केले गेले असा आरोप करत पांगरी ग्रामस्थांनी परळी बीड रोडवर टायर जाळून आंदोलन केलंय। हे काही मुठभर समाजकंटकाचं काम आहे, ही उत्स्फूर्त असं लोकांनी कुणी बंद केलेल्याचा भाग नाहीये। मी आता आपल्या वाहिनीची जे माध्यमातून बघितलं की 50-50 पोरं असे काहीतरी मोटरसायकलवर दाब देत होते, बंद कर वगैरे असं बघितलेलं। तर या समाजकंटकावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असेल। आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीस सुद्धा खूप जागरूकतेनं काम करत असतील। एसपी साहेब सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि अशा दडपशाहीने बंद करायला लावणं हा भाग वेगळा, पण असं कोणी होणार नाही।